आपण या स्टुडिओमध्ये आलात. आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. हे आहेत आकिबभाई मसूद कुहारी. आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आले आहेत. यांच्याशी हे जे निवडणुकीसाठी आता उभे राहिले आहेत, हे वार्ड क्रमांक 10 मधून बदलापूर गावातून उभे राहिले आहेत. हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि आता आपण त्यांची गप्पा करणार आहोत की त्यांच्या निवडणुकीचा कार्यकाळ कसा असणार आहे, ते नक्की काय करणार आहेत, आतापर्यंत त्यांनी जनतेची कोणती सेवा केली आणि यापुढे देखील ते सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. कारण त्यांना वडिलांचा वारसा लाभलेला आहे. तर आता आपण त्यांना प्रश्न विचारूया. त्यात मला आकिबभाई सांगा तुम्ही की तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सगळं करून द्या तुम्ही जनतेला. नमस्कार, मी आकिब मसूद पोहारी, शिवसेना शिंदे गटचे अधिकृत उमेदवार. धनुष्यबाण ही माझी निशाणी आहे. मी माझ्या वडिलांचा वारसा बिलकुल मला लाभला आहे आणि खूप अभिमानाने सांगतो. खूप जगात कमी लोक असतात ज्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा लाभतो आणि त्यांची लेगेसी पुढे नेण्याची संधी मिळते. तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आज बदलापूर गाव, जसा बदलापूर वाढत आहे तसा बदलापूर गाव सुद्धा वाढत आहे आणि बिल्डिंग आणि अनेक विविध प्रकरण आमच्या इथे चालू आहे. तर त्यांचे जसे लोक आले, जसे बिल्डिंग झाले, तसे त्यांच्या समस्याही वाढले. तर त्या समस्येचे आम्ही समाधान पूर्णपणे पार पाडायचे प्रयत्न केले सुद्धा. त्याच्यात आम्हाला यश सुद्धा मिळाला आणि पुढे सुद्धा करू. आता या ठिकाणी मी माझ्या वार्डात राहत असताना तिथे बिल्डिंग झाले. तिथे मी नुकतंच डीपी रोडचं काम स्टार्ट केलंय. मी तिथे लाईटीचा पूर्ण स्ट्रीट लाईट त्यांच्या दारापर्यंत नेले आणि दुसरं काय, पाणी वगैरेचं आम्ही काम करत असतो आणि लोकांनी मला संधी द्यावी, कारण पुढे सुद्धा आपल्याला जे काय अडचणी आहेत त्याला मी तुमच्या हाताशी राहीन. तुमच्या हक्काचा माणूस आहे मी आणि मी तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करीन. माझ्या घराला टाळा नाही. माझे घर रात्र किंवा दिवस कधी तुम्ही आवाज द्याल किंवा मी एक असा माणूस आहे जे तुम्हाला एका क्षणात एक फोन कॉल वरती तुम्हाला अवेलेबल आहे. तर माझी तुम्ही नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि मला मदत करावी. तर मित्र, पाहिलं तुम्ही त्याचं का ते 24 तास तुमच्यासाठी सेवेमध्ये राहायला तयार आहेत. आता त्यांचे वडील देखील राजकारणी होते आणि राजकारणी म्हणजे मुरब्बी राजकारणी होते आणि ते नगरसेवक देखील अनेक वेळा झाले. ते नगरसेवक झाल्यानंतर त्यांचा तुम्हाला आता काय फायदा होईल का? बिलकुल, माझी जी विचार आहेत ते माझ्या वडिलांचेच विचार आहेत. म्हणजे वडिलांचा मी जे लहानपणी मी बघत बघत मोठा असा झालो. माझे वडील कुठलाही जाती धर्म न बघता, कुठलाही गाव पंथ न बघता, जो माणूस आपल्या दारात आला त्याला आपल्या लेवलची मदत झालीच पाहिजे. आणि मग ते काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतील ते होतील. मी तेच विचार पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. तेच मी विचार पुढे नेईन. तुम्ही टोपी घातली आहे. हो. कारण आपल्याला समाजाविषयी कुठे बोलायचं नाही. पण तुमचं मी नाव तर मग सांगितलं प्रेक्षकांना आपल्या आणि तुम्ही टोपी घातली. या टोपीचं कारण काय नक्की? रहस्य काय? ही टोपी महाराष्ट्राची टोपी आहे. नक्की. माझ्याजवळ माझ्या गावातली बदलापूरची माझ्याजवळ 1700 सालाची वंशावळ मेंटेन. मला नाही माहित, मला नाही वाटत कोणाकडे असू शकते एवढी जुनी. आजपर्यंत आहे जे पिढी, तर मी मराठीच आहे. नक्कीच मराठी झाला तर तुमचा महाराष्ट्रातच जन्म आहे बिलकुल. आणि त्यामुळे तुमच्या भाषेमध्ये किंवा याच्यामध्ये भाषेवर तुमचा मराठी भाषेवर देखील प्रभुत्व आहे. तुम्ही मराठी आज व्यवस्थित भाषेत बोलतात. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील मराठीत देतात आणि आपण सगळे प्रश्न देखील त्यांना मराठीमध्येच विचारत आहेत. कारण आपण महाराष्ट्र आहे, मराठी आहोत. साहेब, महाराष्ट्र मराठी ही माझी मातृभाषा आहे. नक्की. आता काही लोक आमची ती लेगेसी कोकणीची विसरले, पण आम्ही नेहमी बोलत असतो तर ते कोकणीतच बोलतो. तो एक मराठीचाच प्रोटोटाईप आहे. तर त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी मराठीच ही मातृभाषा आहे. नक्कीच प्रेक्षक. यांच्या घरी मी नेहमी जायचो वडील असताना. त्या ठिकाणी मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या अनेक आठवणी आहेत, की ज्या आजही आपल्याला ताज्या करून जातात. ते एवढे शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोलायचे, कारण मी गेल्यानंतर कधी घरी मसूदभाईशी मराठीमध्येच बोलायचो आणि तेही मला मराठीमध्ये बोलायचे. ते कधीही माझी हिंदी बोलले नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा देखील अभिमान आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदा होणारच आहे. तर तुम्ही जनतेसाठी देखील कुठली कामं केली आतापर्यंत? मी आतापर्यंत एक डीपी रोडचं काम केलंय. बिल्डिंग नवीन डीपी रोड डायरेक्ट स्थापना केली त्याची. आणि दुसरं मी लाईटिंगचं काम केलंय. ड्रेनेजची कामं केलीत मी बरेच. एक माझ्या घराच्या शेजारी एक गार्डनचा आरक्षण होता. तिथे आम्ही गार्डन नोंदवलाय. एक जिमची माझी इच्छा आहे आणि तरुण मुलांसाठी प्लेग्राऊंडची इच्छा आहे.
आणि पूर्ण रस्ते पूर्ण काँक्रीटकरण वडिलांनी माझ्या चेकट लादेपासून रस्ते काँक्रीटकरणचं काम केलंय. 25 वर्ष वडील नगरसेवक असताना काम न करताना तर लोक निवडून नाही देणार ना. 25 वर्ष माणूस एक वेळा नक्कीच फसतो, नक्कीच. 2 वेळा फसतो. 25 वर्ष सलग नाही फसू शकत. आणि आज पण माझ्याजवळ जी लेगेसी ती वडिलांचीच आहे मला. खूप अभिमान आहे मला त्या गोष्टीवर. नक्कीच. आता तुमची एक चांगलं तुम्ही सुंदर विचार इथे मांडले, की नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला तरुणांसाठी देखील काय करायचे? की जिम शाळा करायची किंवा तरुणांसाठी आणखी काही गार्डन तुमचं करायचे आहे. हे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर कशा पद्धतीने करता? जिमचा तर मला व्यक्तिगत शौक पण होता. मी स्वतः एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर होतो. आणि त्याच्या अकॉर्डिंगली मला पूर्णपणे त्याची कल्पना आहे. त्याच्यामध्ये काय त्याचे मेरिट्स, डिमेरिट्स आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही बनवू. माझ्या बरोबर माझे जे सहकारी आहेत श्रीमती सुवर्णाताई भगत, ते सुद्धा त्यांची सुद्धा लेगेसी अशीच 25 वर्षाची आहे. त्यांचा आमचा पहिल्यापासून घरोबा आहे. आणि आज लेडीजसाठी लेडीज आरक्षण ओबीसी मधून ते आहेत उमेदवार अधिकृत शिंदेगड शिवसेनेचे. अ मधून प्रभाग क्रमांक 10 आणि बी मधनं मी आहे. तर आम्ही एकमेकांसाठी कष्ट करतो आणि ते काय आम्हाला काय नवीन नाही आहे. आमचा जुना घरोबा आहे भगत कुटुंबाशी. ते आम्ही दोन्ही यशस्वीपणे पार पाडणार ही निवडणूक. तुम्ही ह्या निवडणुकीला कशाच्या आधारे पुढे कशा पद्धतीने पाहताय? पाहतोय मला स्वतःला सुद्धा संधी आहे आणि ते संधीचा मी नक्कीच सोनं करणार. माझी मेहनत आहे, माझ्याजवळ कॉन्टॅक्ट आहेत, माझे माझे काम केलेली लोक आहेत. अजून माझ्याजवळ माझे कार्यकर्ते आहेत. माझं खूप खंबीरपणे आमचे मागे आमचे शहराचे नेते, आमचे शिवसेना कुटुंब प्रमुख श्री वामनशेठ म्हात्रे आहेत आमच्या पाठीशी. आणि त्यांचे मिसेस सुद्धा त्यांना आम्ही नगराध्यक्षासाठी यशस्वीपणे मतं मागून त्यांना यशस्वी करणार आम्ही. 100%. तर आता बरंच आपण गप्पा-गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे अजून काही तुम्हाला तुमचे विचार जर काही मांडायचे असतील, तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी देऊ शकता. मी असा विचारतो का अशी रिक्वेस्ट आहे माझी मतदार राजाशी का 3 धनुष्यबाण यावेळीची मतदान 3च आहे. पॅनल पॅनल 3 असल्यामुळे एक थेट नगराध्यक्ष श्रीमती वीणाताई म्हात्रे उभे आहेत. त्यांना बाणाच्या समोरचं बटन दाबून विजयी करा. प्रभाग क्रमांक 10च्या अ मधून श्रीमती सुवर्णताई भगत उभे आहेत. त्यांना शिवसेना धनुष्यबाणच्या समोरचं बटन दाबून विजयी करा. आणि प्रभाग क्रमांक 10 मधून आकिब पोहारी म्हणजे मी उभा आहे. धनुष्यबाण ही माझी निशाणी आहे. आपला माझा असा विचार आहे, आपण आम्हाला नक्कीच यशस्वीपणे विजय करणार. धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण यांचे थोर विचार ऐकले. म्हणजे यांना खरोखर जिद्द आहे काम करण्याची. त्यांना वडिलांचा वारसा देखील लाभलेला आहे. आणि याच विचारातून ते पुढे काम देखील करणार आहेत आणि त्यांचा विजय नक्कीच होईल अशी आपण अपेक्षा करूया. ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपण जे संवाद साधला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि स्वागत.